नमस्कार मामा. तुम्ही रोज या ब्रिज खालूनच जाता हो का? हा, दररोज इथूनच जायचं, इथूनच यायचं आमचं. मग हे पाणी कशाचं आहे? हे गटारीचं आहे. म्हणजे हे पावसाचं पाणी नाही? पावसाचं पाणी नाही, ड्रेनेज भरलेलं आहे, ते पाणी यायला लागलंय. ड्रेनेज फुटलंय? ड्रेनेज फुटलं बरोबर. मग ते पाणी वाहू लागलं इथं. हा, आणि इथं येऊन पुलाखाली जमा होत आहे. पुलाखाली जमा होतं. आणि तुम्हाला कामाला जाता येतं, इथून त्रास होत आहे. म्हणजे रोज इथूनच जावं लागतं तुम्हाला? यावं लागतंय. यावं लागतंय. यावं लागतंय. आणि म्हणजे किती दिवसापासून तुम्हाला त्रास व्हावा लागलाय? ते 8 दिवस झाला आता. 8 दिवस झाला ड्रेनेज लाईन फुटून. तरी सुद्धा कोण बघत नाही इकडं. बघत नाही ते. म्हणजे महानगरपालिकेचं कर्मचारी आणि अधिकारी लोकांचं थोडं दुर्लक्ष होऊ लागलंय. होतच दुर्लक्ष काय त्याच्यामध्ये? हां दुर्लक्ष होतच म्हणलं. हां, म्हणजे हे ड्रेनेज लाईनचं पाणी आहे? ड्रेनेज लाईनचं पाणी आहे. ठीक आहे. ते तिथून इथलं पाणी आहे का? हा, ड्रेनेजचं पाणी आहे ते. ड्रेनेज लाईनची. हा. हे पाणी जात आहे ड्रेनेज लाईनचे. भर टाकलेत का त्याच्यावर? ते हां, म्हणजे त्याच्यावर जास्त प्रेशर पडल्यामुळे ते ड्रेनेज लाईनची पाणी बाहेर पडायला लागलंय. हे पाणी वाहून चाललंय का तिकडं पुलाखाली? माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मामा तुमचे. धन्यवाद.